अतिशय चांगला दिवस आहे पाच कुटुंबीय आणि राणे कुटुंबियांसाठी आणि या दोन्ही कुटुंबियांच्या वतीने मी स्वरूप सावंत निवेदक आजचं सूत्रसंचालन करणार आहे. तुमचं स्वागत करतोय. मी सगळ्यांना विनंती करतोय की सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे. मम्मी पप्पा आले. मम्मी पप्पा कुठे आहे? मम्मी पप्पा दाखव. घरी आहे. ठीक आहे. मम्मी पप्पा तुला ओरडतात तुझे मम्मी पप्पा ओरडतात ना? मग तुला ते ना संधी देतो आज मम्मी पप्पावर राग काढायची. चालेल? मम्मी पप्पांवर राग काढायचा. राग कसा काढणार मम्मी पप्पांवर? आपलं नाव आहे ना रागच बोलायचं. यस मस्त म्हणतो. त्याला माझ्यासाठी काय नाव काय मोठ्याने सांगायचं ना मग चॉकलेट दे. नाव आहे तुझं? नाव सांग तुझं नाव. मला समजलं आहे ना नाव काय तुझं? मोठे अजून मोठे अजून झालं एवढाच नाव घेतो तुला बोलायचं. हा 1 2 and 3. कोण जातं बघूया कोण आणतंय. एक नंबर आलेला आहे. 2 नंबर 3 नंबर. अरे वा वा आणलं तू आणलं हा हे 3 नंबर. आता हे 5 रुपयाचं काय करायचं माहित आहे? ज्यांनी कोणी दिलं ना त्यांना द्यायचंच नाही. आता 5 रुपयाचं चॉकलेट खायचं. चालेल? बक्षीस घेऊन ये. तुमचं उत्तर स्वतःवर असेल तर बाबाचं काही गोष्ट करायचं. जर त्यांचं ताईचं असेल उत्तर तर तुम्ही आईचं काही गोष्ट करायचं. तर सेम आहे. तुमचं उत्तर समजलं ना क्रॉस करायचं. ओके. सो आपण ना काही असं चांगलं प्रश्न विचारूया. ओके. पहिले तर असं नॉर्मल प्रश्न आहे की तुमचं लग्न झालं की ऑरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज झालं पण हे प्रश्न बरोबर काढलेले आहे. ओके. हा पहिला प्रश्न सगळ्यांनी लक्ष द्या. गाणे काय वाजायला जमलं तर वाजवा माझ्यासाठी पण. बरं सगळ्यात पहिलं प्रत्येक सोडू करायला मारलो बरोबर ना? हा असं ह्यांना दाखवा. ओके बघा काय यांनी मागला मुलंच वापरत होतो. भारतासाठी उलट झालं. बघा तरुण मुलींनी लक्षात घ्या. थांबू नका कोणतरी मुलगा आपल्याला प्रपोज करायला म्हणून. ओके. हा चला पहिल्यांदा लग्न झालं किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आल्यानंतर सरप्राईज स्टोरी बनायला दिलं पहिलं काय होतं शब्द सांगा ना. इकडे कसं नाही होतं सांगू. चॉकलेट दिले. ठीक आहे चला ठीक आहे. अच्छा हा नवऱ्या बायकोत तसं भांडणं होतातच बरोबर ना. आणि भांडण झाली पाहिजे कारण भांडणाने प्रेम वाढतं. पण भांडण झाल्यानंतर जास्त भांडण कोण करतं? म्हणजे तुम्ही काय नक्की काय करता कधी येणार माणूस? चला होणाऱ्या बाळासाठी सर्वात जास्त घाई कोणाला लागते? जोरदार टायर आला पाहिजे या प्रश्नासाठी. चला जे होणारे बाळ आहे त्याचा फ्युचर प्लॅन कोण जास्त बनवलंय? तुम्ही जास्त बनवले. अच्छा आई घर असतं. आईचं म्हणजे हृदय वेगळं असतं. म्हणजे माझ्या मुलाला हे मिळावं सगळं मिळावं त्यासाठी आई भेटत ना. सो तिथूनच तयारी चालू होतो. तो क्षण किंवा तो आनंदाची बातमी जेव्हा आपल्या कानावर पडते तेव्हापासून त्याची येण्याची चाहूल लागते आणि सगळंच काय नियोजन करतो. जसं त्या काही प्लॅनिंग बनवलंय कोणतं काय करतोय. सो त्याला लागणारे काही म्हणजे मूल झाल्यानंतर किंवा बाळ झाल्यानंतर पावडर लागते. त्याला स्कूल वगैरे लागतात. सगळं काही प्रोडक्ट्स लागतात बरोबर ना. लहान मुलांना प्रोडक्ट लागतात. सो काही प्रोडक्टची नावं घेणार त्यांची ना तुम्हाला अंदाजे किंमत माहिती आहे का? अंदाजे किंमत माहिती आहे का? दोघांनी अंदाजे किंमत सांगायची. ती मला माहिती आहे ती काय आहे किंमत. सो तुम्हाला दोघांना पण सांगायचंय. ओके
बॉडी मॉइश्चर 400 ml, डव बॉडी मॉइश्चर 400 ml, तर किती असेल MRP त्याची? किती? दादा बोलले 250, काही बोलले 350. म्हणजे दादांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण त्याची किंमत आहे 230, म्हणजे जवळपास आहे. ओके, सांबार जे बोलणार जरा मला थोडंच लागेल, सगळ्यांना दिसू तुम्हाला दिसतं. हा, इडली सांबार आता इथून ह्या महिला करणार आहेत, तर कशा करणार माहिती? मी जेव्हा सांबार बोलले तेव्हा सांबार कसं ठेवलं जातं? बरोबर, असं ठेवतात ना. ओके, आणि इडली आपण दुसऱ्याला दाखवून खात असेल तर कसं चिरवणार? इडली, बरोबर. कळालं सगळ्यांना? सांबार झाल्यानंतर हात असं झाला पाहिजे, इडली झाल्यानंतर असं झालं पाहिजे. बॅकग्राऊंड नाही लावलं तरी चालेल बाबा, मी गाणं चांगलं बोलू शकतो, नाही तर गाणं आहे ना. सांबार असं ठेवायचं, बाकी समजलं, आणि इडली असं दाखवायचं. जर इडली सांबारामध्ये गेली तर तुम्ही त्या खुर्चीवर जाऊन बसायचं. ओके, चॉकलेट. हा, अरे निवेदन आहे हो, त्यांनी उगाच नाही अपॉइंट केले मला. ओके, चला एक ट्राय केलं देवाचा. सांबार, इडली, इडली. हा, आता हात आला ना इडलीसाठी सांबार ठेवायला तुम्ही पण आवडेल. ओके, चला चला स्टार्ट. सांबार, इडली, इडली, सांबार, इडली, सांबार. हा, चॉकलेट देऊ? नाही, चॉकलेट द्या. कुठे गेली? म्हणून माझ्या बाजूला उभं राहायचं. मी प्रत्येक वेळी ना मोबिलिस्टमध्ये काय सांगतो माहिती, शेजारणीच्या बाजूला उभं राहायचं नाही, खास मैत्रिणीच्या बाजूला राहायचं नाही. राहायचं तर कोणीतरी अनोळखी माणसं, कारण आपलेच लागतात ह्या अशा गोष्टी. अनुभव आहे मोठा. इथे घालून हा, 1 2 3 स्टार्ट. इडली, बघा का सांबार, इडली, इडली जात होता. हा, सावंत. हा, इडली. आत्ताच बोलल्याने आता लगेच इडली घोषवत सांबार आहे. प्रश्न असा आहे, आज कोणाचं प्रमाण जोड आहे? मानसीचं राहायचं आहे. दुसरा प्रश्न आपण विचारूया, सकाळी उठल्यावर काय करतो? कुठे येतो नाही तर का? सकाळी उठल्यावर खाते, प्रश्न नाही. ओके, दुसरा प्रश्न, हा, तुला अभ्यास करायला आवडतो का? खूप जास्त आहे. कुठे पालक तुझे? आई बाबा नाही, म्हणून मी हे उत्तर आणि आता बघूया या टास्कचा विजेता कोण आहे. सगळ्यांना नंबर भेटले. या कोण असेल? कोण असेल? कोण असेल? गेस करा. गेस करू शकता. ते पण त्यांचं ठरत नाही. त्याच्यानंतर मी पब्लिक मध्ये विचारणार आहे. येस, पब्लिक डिमांड.
आजी आजोबा जॉईन होऊ शकतात. येस, आजी आजोबा जॉईन होऊ शकतात. आम्ही आज या डोळा जेवण निमित्त स्वरूप सावंत यांना आम्ही इकडे अँकर म्हणून हे केलं होतं, अपॉइंट केलं होतं. आम्ही हा कार्यक्रम ठरवताना मेन म्हणजे आम्हाला खूप टेन्शन होतं की आम्ही कसं करू, काय युनिक करू शकतो, काय म्हणजे असं एक पब्लिकसाठी एक आकर्षण म्हणून आम्ही एक काय युनिक करू शकतो, काय आयडिया हे करू शकतो. तेव्हा मला स्वरूप सावंत यांचा एक फेसबुकला मला रेफरन्स मिळाला, जे माझ्या मित्रांनी पाठवला. मी त्यांना तेव्हा कॉन्टॅक्ट केल्यानंतर एक छान त्यांनी मला असं समजवलं फोनवरती की काय असं कोण येणार आहे प्रोग्रामसाठी आणि किती वेळ काय. त्यांनी मला काही असं म्हणजे मला काही क्वेश्चन करण्याआधीच त्यांनी माझ्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या होत्या त्यांनी. आणि मला मोस्ट प्रोबेबली कसं असतं की काही अँकर लोकांचा एक वेळ असतो की याच वेळेत आम्ही येऊन याच वेळेत जाऊ, पण त्यांचं असं काही नव्हतं. त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं की तुम्ही ज्या वेळेला बोलवाल त्या वेळेला आम्ही येऊ, ज्या वेळेला तुम्ही जा सांगाल त्या वेळेला आम्ही जाऊ. ते एक आमचं एक दडपण कमी झालं होतं की चला बाई ये तो सब आहे आम्ही, असं वाटत होतं आम्हाला. तर जसा दिवस जवळ येत होता तरी पण आम्हाला क्वेश्चन होते. मग त्यांचे मिसेस त्यांचे वाईफ अनुश्री मॅडम त्या आल्या, ते घरी आल्या, त्यांनी कामावरनं त्यांचा वेळ काढून त्या घरी आल्या. मग आमची भेट झाली. मग आम्ही भेट झाल्यानंतर डिस्कशन केल्यानंतर त्या ज्या तऱ्हेने त्यांनी आम्हाला त्यांची बाजू मांडली, सगळं एक्सप्लेन केलं, तेव्हा आमचं टेन्शन एकदम कमी झालं. आम्हाला वाटलं की अभी यार स्वरूप सर है तो टेंशन ही नहीं, स्वरूप सर के वाइफ अगर ऐसे है तो और टेंशन नहीं है. तो हम लोग मतलब या माइंडसेटमध्ये आम्ही होतो. सो एकदम क्लिअर होतो, फ्लो एजेंडा आम्ही सगळं डिस्कस केलेला होता. जसा दिवस जवळ आला तसा स्वरूप सरांची पण भेट झाली. ते आले, त्यांनी एकदम खळखळून आमच्या वेळेच्या हिशोबाने सुरुवात करून व्यवस्थित लोकांचं मनोरंजन केलं, सगळ्यांना एंटरटेन केलं, सगळ्यांना खळखळून हसवलं. जे इमॅजिन केलं त्यापेक्षा चांगलं झालं. आणि मेन म्हणजे आम्हाला वाटलेलं की ऑडियन्स थांबणार की नाही किंवा इंटरेस्ट घेणार की नाही, बट नाही, सगळ्यांनी इंटरेस्ट घेतला, सगळ्यांनी आवडीने गेम खेळला. मेन म्हणजे पुरुष गेम यामध्ये सहभागी होत नाही, पण स्वरूप सरांनी असं काही मांडला तो गेम की त्या तऱ्हेने पुरुष मंडळी सुद्धा इन्व्हॉल्व झाले आणि खूप छान पद्धतीने त्यांनी गेम पार केलाय. तर असंच त्यांचं कार्य पुढे चालत राहावं आणि हीच आमची मनापासून शुभेच्छा. आणि आमच्या दोघांकडनं स्वरूप सावंत आणि त्यांच्या मिसेस दोघांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. त्यांचा स्वामींच्या कृपेने त्यांचं जे काही कार्य आहे ते एकदम व्यवस्थित पूर्णपणे पार पडावं आणि जगाच्या कानाकोपऱ्यात जावं, हीच आमची